लोचनी सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा. त्या भगवंताचं रूप कसं आहे तर रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. त्या भगवंताचं रूप पाहिल्याच्या नंतर सुख वाटतं. म्हणून त्या भगवंताचं रूप असं आहे की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. सुंदर असं त्याचं रूप आहे. परंतु संत महात्मे म्हणतात भगवंता तुकोबरा या ठिकाणी सांगतात कोणता रंग तर भक्तीचा रंग. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. या ठिकाणी भगवंताचा तो रंग न सांगता तर भक्तीचा रंग सांगतात. मग त्याच भगवंताची भक्ती नामस्मरण चिंतन आपल्याला करायला लावतात. का तर प्रत्येक जीव आला आणि प्रत्येक जीव जाणार. परंतु जाण्याच्या अगोदर त्या भगवंताचं जर नाव मुखामध्ये घेतलं तर नक्कीच आपण जन्माला आल्याच्या नंतर आपल्या ह्या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. संत महात्मे तुकोबराय आपल्याला नामस्मरण करायला सांगत, परंतु तरीही कोणी ऐकलं नाही. तरीही कोणी ऐकलं नाही. संत म्हणतात कर जोडणी विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुकोबरायांनी आपल्याला नामस्मरण करायला सांगितलं, परत तरीही तुकोबराचं कोणीही ऐकलं नाही. शेवटी तुकोबरायांनी आपल्या पाया पडून सांगितलं लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम. पाया पडून सांगितलं की तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करा. परंतु तरीही या जीवाने ऐकलं नाही. शेवटी तुकोबराय शिव्या देऊ लागले. किती सांगू तरी ना ऐकती भटकी जे पुढे शेंदाणीचे रडतील. शिव्या देऊ लागले म्हणजे आपल्यासारखे शिव्या देत होते का तर नाही. तुकोबराय सांगतात आता मी सांगतोय जर तुम्ही आता ऐकत नसाल तर पुढे जाऊन तुम्हाला रडावं लागेल. किती सांगू तरी ना ऐकती भटकी जे पुढे शेंदाणीचे रडतील. पुढे जाऊन रडावं लागेल. म्हणून आता जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करा. कारण तो देव कसा आहे तर सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्रदशमी. सर्वा घटी राम सगळीकडे असणारा तो भगवान परमात्मा विठ्ठल जळी स्थळी भरला रित ठावना ही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल देवा हे हृदय मंदिरी शोधून पायी. असा असणारा तो भगवान परमात्मा जो सगळीकडे आहे सर्वांच्या देहामध्ये जो वास करतोय असा असणारा भगवान परमात्मा त्याला आपल्या हृदयामध्ये साठवायचं. मग संत महात्मे सांगतात साठविला हरी जिही हृदय मंदिरी. त्या हरीला आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवलं तसंच आपण देखील त्याचं नामस्मरण करायचं. मग कुणी म्हणेल देव आहे का, देव उठतो का, देव झोपतो का तर देव उठतो म्हणून आपण उठतो, देव झोपतो म्हणून आपण झोपतो आणि देव खातो म्हणून आपण खातो. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बैर शबरी के जैसे खिलाते नहीं, बैर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं,
माँ यशोदा के जैसे सुलते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम. असा असणारा तो भगवान परमात्मा देव आहे. म्हणजे देव जेवतो म्हणून जेवतो. मग माझ्या शबरी मातेच्या हाताने भगवंताने बोरं खावी असा असणारा भगवान परमात्मा म्हणजे देव जेवतो सुद्धा. आणि त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय. नामदेव रायांच्या हाताने भगवंताने नैवेद्य खाल्ला म्हणजे